वरने बना सुभाष नगर जो कि है हालात के ही मुकाबला देखेंगे तो शायद का 3 ओवर का मुकाबला रहेंगे वरने के बीच में। चला जाऊया मॅच कडे। अर्थातच वन्नी टीम आणि त्याच्या विरोधात आरुष 11 वर नाही मात्र वन्नी टीम आणि त्याच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळतंय ते जयमान सुभाष नगर टीम। दोन संघादरम्यान आजची शेवटची लढत जरूर पाहायला मिळते। अर्थातच या ठिकाणी आपण पाहतोय सलामीचे फलंदाज मैदानात दाखल झाले। अभिषेक आणि त्याच्या समवेत नीरज, तर गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज प्रभाकर देशमुख। पहिला बॉल प्रभाकर देशमुख यांचा, 18 बॉलचा तरार। फार चांगला बॉल अचूक टप्पा आणि या टप्प्यावरती चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली। हेलो कहीं पे निगाना कहीं पे निशाना देखना चाहता थे लॉन्ग ऑफ पे के ऊपर से। शायद हमने प्रभाकर देशमुख जो किस अगली गेंद देखेंगे प्रभाकर देशमुख की डॉट बॉल। बॅक टू बॅक 2 डॉट बॉल जरूर आले। या 2 डॉट बॉलने मात्र एक समीकरण बांधणीचा प्रभाकर देशमुखचा प्रयत्न जरूर आहे। या प्रयत्नांवरती विचार करायला गेला तर अगदी एक चांगली गोलंदाजी सर्रासपणे मगाचा सामना अगदी आपल्या खिशात ज्या जोरावरती घातला होता, हवाई हल्ला जरूर चढवलाय, अगदी 38 सर्कल भेदलाय, क्षेत्ररक्षक तैनात होईल, परंतु इथे एकच धाव कंप्लीट होते। या एका धावेच्या मदतीने प्रयत्न धावसंख्येचा श्री गणेशा 3 बॉल संपलेत। पहिले 2 बॉल डॉट आले, या बॉलवरती एकच धाव। संघर्ष चालू झाला या मॅच मध्ये। खरं म्हणायला गेलं तर जो जिंकेल तो या ट्रॉफीचा हकदार जरूर असेल। हा चांगला फटका, बॉलला दिशा दिली आहे, बॉल जाईल टिप विकेट रेजन, येतोय तो कणकणीत दणदणीत चौकार। नीरजच्या बॅटमधून हा फटका जरूर पाहायला मिळालाय। चौकाराच्या मदतीने टोटल 5 आकड्यावरती। चला नवीन बॉल द्या, आला घ्या मॅच बॉल। आज बहुतेक बरेचसे बॉल वाचले, काल भरपूर बॉल गमावले होते। आणखी एक चांगला फटका, परंतु इथे क्षेत्ररक्षक तैनात आहे। यावेळी मात्र येथील पुन्हा एकदा एकेरी स्वरूपातली धाव। एका धावेच्या मदतीने टोटल पुढे सरकली आहे 6 आकड्यावरती। लास्ट बॉल फर्स्ट ओव्हर। हा बॉल शरीराचा वेध घेतोय, परंतु इथे डॉटची संगत पहिलं षटक संपलाय। पहिल्या षटकाच्या अंती टोटल मात्र पाहायला मिळते बिनबाद 6 आकड्यावरती। चला टीम मीटिंग नकोय, सांघिक कोड्यातलं दुसरं षटक। गोलंदाजी मार्क वरती कोणाची वर्णी लागते ते पाहूयात। चला स्पीडअप करा प्लीज। सातत्यपूर्ण आपण पाहतो, वारंवार टीम मीटिंग नको आहे। नाही बरोबर आहे, अगदी हाकेच्या अंतरावरती वर्णी गाव आहे,
बाकीच्यांना लांबचा प्रवास करायचा आहे. सांघिक कोड्यातलं दुसरं षटक आणि गोलंदाजीला येतोय सौरभ. चला जरा स्पीडअप करा प्लीज, विनंती आपणासाठी. हा चांगला फटका, इथे ब्रँडेड स्ट्रोक नीरजच्या बॅटमधून कणकणीत लॉंगॉनच्या डोक्यावर षटकार. सगळ्यांना विनंती आहे, जय जयकार जरूर करा, परंतु वातावरण तप्त करू नका. तुमचा आवाज तुमच्याच बॅटरला या त्या फिल्डरला खेळाडूला तितकाच कन्फ्यूज करेल. नाही फिल्ड एक तर एखादा खेळाडू जर डिस्टर्ब झाला तर त्याच्यावरती पंचांवरती दबाव तो ऐकून घेतला जाणार नाही. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, आयोजकांचा निर्णय हा अंतिम असेल. चांगला फटका पुन्हा एकदा आपण पाहतो, ऑन साईडला फटका आहे, क्षेत्ररक्षक तैनात होईल. एक धाव तर कंप्लीट पंबल पाहायला मिळालं. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात या ठिकाणी फलंदाज होईल बाद. परतीचा प्रवास अभिषेकला परतावा लागेल. विकेट नंबर 1 रनआउटच्या स्वरूपात पहिला फेकतो, अगदी धोका पत्करला दुसऱ्या धावेसाठी आणि या दुसऱ्या धावेमध्ये रनआउट होत आहे तो मात्र अभिषेका बॅटर. चला सुनील फटाफट. आयोजक अमल कुठे दाबण, अमल सर. चला मॅच चालू करा. चेक कर चेक कर चेक कर. नाही मी म्हटलंय किती आरडाओरडा करा, तुमचा निर्णय तुमच्या अंगलट जरूर येणार आहे. शांततापूर्ण वातावरण चालू होतं त्याला तुम्ही तप्त करताय. यस जय हनुमान सुभाषनगर टीम आपल्याला 2 धावांची पेनल्टी जरूर इथे बसेल. दादा ही केटीसीची कमाल आहे आणि त्यातही मी तुम्हाला हेच सांगेल, आता सुभाषनगरला सांगितलं तर वर्णी टीमला सांगावं लागतंय. कठीण काम आहे आता. दोन वाढल्याच जातील, दोन ऍड होतील. अरे सुभाष इनिंग संपल्यावरती मायनस होतील यांच्यातून. येस येस सर, तुमचा हुकुम सर. आकोपर इथे डॉट आलाय.
फटका केला जातोय, परंतु इथे एक धाव कंप्लीट होईल. रनआउटच्या स्वरूपात याही बॅटरला परतावं लागेल. तेरा धावा धावफलकावरती अद्यापपर्यंत लागल्या गेल्यात. 14 धावा, ही एक रन कंप्लीट आहे. यस, दुसऱ्या धावेसाठी फलंदाज बाद आहे. अजूनही 2 बॉल शिल्लक. 14 धावा धावफलकावरती लागल्यात. षटक क्रमांक 2. हा फटका जरूर सजवला जातोय. क्षेत्ररक्षक प्रभाकर तैनात होईल. एक धाव कंप्लीट होते. एका धावेच्या मदतीने टोटल मात्र पुढे सरकले 15 आकड्यावरती. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. हवाई हल्ला जरूर चढवला या ठिकाणी. पुन्हा एकदा फलंदाज होईल बाद. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि या ठिकाणी आपण पाहतोय सध्या तरी टोटल जाऊन पोहोचली आहे 15 आकड्यावरती. चला, सांघिक कोड्यातलं तिसरं षटक आणि गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज. सांघिक कोड्यातलं तिसरं षटक आणि गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज मयूर. चला जरा स्पीडअप करा प्लीज. 2 षटकांचा खेळ संपलाय. 15 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. तिसरं षटक प्रगतीपथावर. मयूरचा पहिला बॉल. अटॅकिंग पॉवर पिंगर झालाय. फलंदाज होईल बाद. इथे आलाय झटका. अगदी मी तर म्हणेल विकेटचं पतन. अजूनही या षटकातील या इनिंग मधले 5 बॉल बाकी आहेत.
चांगला बॉल यावेळी सुद्धा आपण पाहतोय. इथे बॉल परार होतोय. अगदी बाउंड्री लाईनच्या दिशेने क्षेत्ररक्षण सजवलं जातंय का आणि इथे काय घडतंय ते पाहूयात. थर्ड अंपायर रेपर. चला पहिला चेक केला जाईल बाउंड्री. तिसरे ऑफिशियल या सर लवकर या. बॅटर तर सध्या पाहूया आपण थर्ड अंपायरचा निर्णय येईल आपल्यापर्यंत. बॅटर पण सेफ धावा सांगायचे. त्या बाउंड्री लाईन सुद्धा चेक झाली आहे. 3 धावा. या 3 धावेच्या मदतीने टोटल पुढे सरकले 18 आकड्यावरती. 18 रन्स ऑन स्कोर बोर्ड. लॉस ऑफ 4 विकेट. गोलंदाज मयूर आपण पाहतोय. चला जरा स्पीडअप करा प्लीज. सातत्यपूर्ण या सूचना चालू आहेत दोन्ही टीमला. फटका जरूर पसत होता कारण जिथे मोठ्या फटक्याची अपेक्षा आहे इथे फलंदाज होईल बाद. 1+ रन आउट. अरे चल ना बाबा त्याची काय वाट बघतोय तू. थांबतोय परत पटापटा निघायचं. न्यू बॅटर मैदानात दाखल. अजय 19 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही 3 बॉल शिल्लक आहेत. इथे फलंदाज होईल बाद. 12 नंबर जर्सी बाद होईल. इथे एक सिंगल जरूर येईल. 20 धावा धावफलकावरती. गुड्डू आपण पाहतो न्यू बॅटर. 20 धावा धावफलकावर. आता रमेश फिल्डिंग बदली. पुन्हा एकदा फिंगर झालाय. याही विकेटला परतावं लागेल. फार चांगली गोलंदाजी मयूरच्या माध्यमातून. वॉटा अटॅकिंग पॉवर. यॉर्कर लेंथ. लास्ट बॉल ऑफ दिस इनिंग. धावसंख्या मात्र 20 धावा धावफलकावरती आहेत. या बॉलवरती किती धावा येतात त्यानंतर लागली गेलेली पेनल्टी हा सगळा परिणाम मैदानात जरूर पाहायला मिळेल.
लास्ट बॉल ऑफ दिस इनिंग. हा चांगला फटका आहे, परंतु इथे क्षेत्ररक्षक पळतोय, धावतोय. फलंदाज मला वाटतं या ठिकाणी बाद होईल. एलबीची विकेट. इथे धावफलकावरती धावा आहेत, हॅलो, धावा आहेत 20 पहिल्या इनिंगच्या अंती. पेनल्टीच्या 2 धावा या ठिकाणी मायनस केल्या जातील, म्हणजे येथील 18. म्हणजे आता इथे वर्णे टीमला 19 धावा संख्येची गरज आहे. या धावा होतील की नाही ते आपण नक्कीच मायक्रोफोनवरती ऐकूया. आजची रजनी ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी गाजली गेली, मयूर कांबळे यांचा आवाज. चेक. सगळ्यांचं पुन्हा एकदा आपण स्वागत करूया. लास्ट मॅच आपण हे सगळे एन्जॉय करतो. एका बाजूला सुभाषनगर आणि दुसऱ्या बाजूला अगदी हाकेच्या अंतरावरती असलेला वर्णे गाव आणि तिथला संघ, त्या गावाचा संघ. चांगलं बॉलिंग परफॉर्मन्स राहिला आजच्या या रात्रीमध्ये. संपूर्ण जर विचार केला तर प्रभाकर देशमुख असतील, त्यानंतर सौरभ असेल, मयूर असेल, या सगळ्यांनीच फार चांगली दमदार कामगिरी केली ॲज अ बॉलर. आणि आपण ॲज अ कॉमेंटेटर नेहमी म्हणत असतो ना की तुम्हाला बॅट्समन हे मॅच जिंकून देतात, परंतु जर बॉलिंग जर तुमच्याकडे चांगले असेल ना तर तुम्हाला स्पर्धा जिंकून देतात. हे चित्र आज संपूर्ण रात्रीमध्ये बघायला मिळालं. वर्णे टीमच्या बाजूने चारही गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. गणेश असेल यांनी चांगली बॅटिंग केली. आणि तदनंतर म्हणतो आपण अंतिम सामन्यामध्ये तर कोण जिंकेल आणि कोण टॉप 5 मध्ये प्रवेश करेल याकडे आता हे 3 षटकं सांगून जातील. सुभाषनगर 18 चेंडूमध्ये गरज आहे विजयासाठी, 19 धावसंख्येची. परंतु कमी धावसंख्येच्या ज्या मॅचेस असतात ना त्या नेहमी हाय व्होल्टेज असतात, नेल बॅटिंग असतात, शेवटच्या मोमेंटपर्यंत जात असतात. तो सामना जर सुभाषनगर टीमला जर पुढे घेऊन जायचा असेल, शेवटच्या मोमेंटपर्यंत जर खेचून न्यायचं असेल तर पहिल्या बॉल पासून ती कमिटमेंट दिसली पाहिजे. असं वाटतं की वेस्ट इंडिजलाच मॅचसाठी आलो की काय, कारण टेकडी आहे, टेकडीवरती भरपूर प्रेक्षक आहेत, सगळे एन्जॉय करतात, सपोर्ट करतात, आपल्या आपल्या टीमला चेअरअप करतात. त्या सगळ्यांचं आपण मनापासून स्वागत करूया. सकाळी मगाशी होती गर्दी होती आणि आता दर्दी जे प्रेक्षक आहेत तेच इथे राहिलेत. गणपती बाप्पाची उद्घोषणा टीम अडलमध्ये कानमंत्र देण्यात आलाय. अंतिम सगळ्या सूचना आता कॅप्टनच्या माध्यमातून देण्यात आल्यात. कशा पद्धतीने खेळलं पाहिजे, कशा पद्धतीने टॅकल केलं पाहिजे ह्या धावा. आणि पांडे अंपायर बघा, थोडीशी चर्चा तिथे चालू आहे. खरं तर सगळेच आता सुस्तावलेत, परंतु या थंडीच्या वातावरणामध्ये हे 3 षटकं गरमाट करून देतील का याकडे आता समोर प्रश्नचिन्ह उभा आहे. 18 चेंडू 19 धावा. चला आता फिल्डिंग सेट करून घ्या सुभाषनगर टीम. टाइमपास न करता तर जो मोमेंटमला सामना आहे तो कॅरी फॉरवर्ड करा. थांबण्याचा स्पेस आपण कमी करू नका, तोडू नका. बॉलिंग साठी आलाय तो नीरज. संपूर्णतः आजच्या रात्रीमध्ये चांगला गोलंदाज ठरलाय तो नीरज. या एंड वरून धावा येत नाहीयेत, अगोदरच आपण उल्लेख केलाय. सो या 2 एंड वरून जर धावा वाचवल्या ना तर मग सामन्यामध्ये मजा येईल. केटीसीचं देखील मनापासून आभार. फार चांगली क्लॅरिटी सहित ही स्पर्धा जगभरामध्ये पोहोचवण्याचं काम केलंय. तिथे लालाला आपण बघतोय डीप थर्डमॅनच्या दिशेने एक लॉंग ऑफ मध्ये फिल्डर तैनात करण्यात आला. एक शॉट एक्स्ट्रा कव्हर आणि सगळ्यात ऑफस्टिकच्या बाहेर वेगवान बॉल तुम्हाला बघायला मिळेल नीरजच्या माध्यमातून. हा ट्रॅकर बॉल ऑन साइडला फटका तर चांगला गेलाय बॉल सीमा रेषेच्या पलीकडे. षटकार. आज असं म्हणतो ना आपण की तुमची गेम जर चांगली असेल ना तर त्याच्याबरोबर कुठेतरी 1% नशिबाची साथ देखील लागते. आणि आज लक फॅक्टर खरं तर डिनर सोबत खाऊनच आलाय वर्णे संघ. जे काही त्या सगळ्या गोष्टी त्या सगळ्या त्यांच्याच बाजूने घडतात. चांगली गेम, चांगलं गेम प्लॅनिंग, चांगलं कॉर्डिनेशन, चांगली बॉलिंग, चांगली बॅटिंग, चांगली फिल्डिंग आणि त्याचबरोबर लक फॅक्टर.
या सगळ्या गोष्टी आज जुळून आल्यात. आणि मगाशी कॅप्टन बाईट मध्ये पहिल्या मॅच मध्ये सांगितलं कॅप्टनने की हे मैदान आणि हे गाव आमच्यासाठी फार लकी आहे. माटी मागे मारण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉलचा संपर्क होत नाही. पंच आमच्याकडे वळतात. वाईट बॉलचा पंचाने इशारा केलाय. प्रत्येक धाव महत्वाची, कारण प्रत्येक धाव तुम्हाला विजयाच्या दिशेने वाटचाल करून देईल. धावफलक 1 ने पुढे जाईल. 7 धावा धावफलकावरती, 7 धावा धावफलकावरती. इथे चांगला फटका आणि आणखी एक गेलाय. बॉल सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावा संख्येसाठी षटकार. 13 धावा धावफलकावरती. विजयाच्या आणखी जवळ येऊन पोहोचलाय तो वर्णे संघ. याच ओव्हरला मॅच फिनिश होती की काय असा आता प्रश्नचिन्ह उभा आहे, कारण संदेश आणि त्याच्या बरोबरीने मनोज, परंतु संदेश का बॅटिंग करतोय आपल्या गावासाठी. धावफलक पोचलं 13 वरती. 19चं टार्गेट म्हणजे अजूनही 6ची गरज. ओरपिच बॉल, खोलात टाकलेला बॉल मिडॉनच्या बाजूने काढलाय. चांगली फिल्डिंग झाली आहे. सिंगल मिळते. तिसरीचा प्रयत्न, डायरेक्ट हिट करण्याच्या प्रयत्नाने यंदा आणखी धावा मिळतील. जिथे सिंगल होती तिथे धावा मिळतील. त्या 3 ने धावफलक पुढे जाईल, जाऊन पोहोचेल 16 धावा. 3 धावसंख्येची गरज. 3 धावसंख्येची गरज आता मॅच मध्ये औपचारिकता शिल्लक राहिली आहे, कारण पहिल्या बॉल वरती सगळे आता रिझल्ट सुस्पष्ट केलेत. ओरपिच बॉल चेस करण्याचा प्रयत्न. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. आणखी धावफलकाच्या दिशेने, टार्गेटच्या दिशेने वाटचाल केली. 2 धावसंख्येची गरज सामना जिंकण्यासाठी. पाठीरेखे देखील आता उठलेत. सन्मान दिलाय. बॅक टू द बॉलर खेळण्याचा प्रयत्न. सिंगल इथे मिळेल. स्कोर लेवल. 1 धाव जिंकण्यासाठी, 1 धाव ट्रॉफीला हात लावण्यासाठी. एक धाव जिंकण्यासाठी पाहिजे. पाठीराखे खोलात टाकलेला होता बॉल. विजयाची प्रतीक्षा लांबवली आहे ती नीरजने. तिकडे सपोर्टर्स देखील आपण बघतोय. सुभाषनगर टीमचे प्रत्येक डॉट बॉलला बाद आहे का पंच? येस, बाद आहे. फलंदाज बाद आहे. औपचारिकता शिल्लक आहे. बॅटिंग साठी गेलाय साईराज. आज फार चांगला खेळ सुभाषनगर असेल, वर्णे असेल, या दोन्ही टीमने केलाय. बीडने देखील फार चांगला खेळ केला, परंतु त्यांना पराभूत केलं. सोपा सामना जिंकला वर्णे टीमने. फार चांगली बॉलिंग. त्यानंतर मगाशी नंदनपाडा टीमला देखील परास्त केलं. नंदनपाडा टीम देखील एक प्रबल दावेदार होती या स्पर्धेमधली. आज होराळे पराभूत झाला. सगळ्या संघांना बाहेरचा रस्ता दाखवला अच्छा या रात्रीमध्ये. खुला टाकलेला बॉल, चांगला बॉल. सिंगल जर झाली, परंतु सिंगल होत नाहीये. आणखी प्रतीक्षा लांबवली आहे वर्णे टीमची. आणखी प्रतीक्षा लांबवली आहे. गणेश गेलाय. बॅटिंग साठी गेलाय गणेश. या संघाचा तारणहार. कित्येक वर्ष क्रिकेट खेळतोय. आपला अनुभव दाखवत असताना, परंतु फक्त 1 धावसंख्येची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 1 धावसंख्येची गरज. गणेश तिकडे सगळे पाठीराखे उभे राहिलेत. आता जर मैदानामध्ये आलात तरी चालेल, काय हरकत नाहीये, कारण शेवटची मॅच आहे. सेलिब्रेशन करण्यासाठी तुम्ही जाऊ शकता, जल्लोष करू शकता, कारण हे प्रत्येकाचं स्वप्न असतं की किमान 1 ट्रॉफी आमच्या गावामध्ये यायला पाहिजे. संदीप देशमुख यांच्याकडून मयूर देशमुख साठी 500चं कॅश प्राइज आहे. संदीप महाबदे यांच्याकडून हे पारितोषिक आहे. मयूर साठी 500चं स्कोरर कडे जमा आहे. खोलात टाकलेला बॉल आणि ही ते धाव मिळू शकते आता. आणि धाव मला असं वाटतं कंप्लीट आहे का पंच? यस, कंप्लीट आहे. आणि सामना जिंकलाय वर्णे टीमने. कॉंग्रॅच्युलेशन.
टीम वर्णे आणि केलाय त्यांनी टॉप 5 मध्ये प्रवेश. स्वप्नील बघा विजयाचं जे मोमेंट आहे ते कॅप्चर करते. या गोष्टी फार क्वचित घडत असतात आपल्या गावासाठी, आपल्या गावाच्या संघासाठी. आणि अंतिम 5 मध्ये प्रवेश केलाय तो वर्णे टीमने. हार्दिक अभिनंदन वर्णे टीम. मयूर ठरतोय या सामन्याचा सामनावीर. मयूर या पण सामनावीराची ट्रॉफी घेण्यासाठी 3 विकेट्स त्याने घेतल्या आणि महाब्दी साहेबांकडून 500चं कॅश प्राइज देखील मयूरसाठी. या पण या क्वार्टर फायनलच्या लढतीमध्ये मयूर